नगर जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये चेन स्नॅचिंग करून धुमाकूळ घालणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आलंय। आरोपींवर विविध पोलीस ठाण्यात 14 गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले असून तब्बल 17,20,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून वारंवार चेन स्नॅचिंगच्या घटना घडत होत्या। त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना तपासाबाबत सूचना केल्या होत्या। त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने संगमनेर, श्रीरामपूर, शिर्डी, कोपरगाव, राहुरी, शेवगाव इत्यादी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत घडलेल्या चेन स्नॅचिंगच्या घटनांबाबत तपास सुरू केला। यातील अनेक गुन्ह्यांमध्ये श्रीरामपूर येथे राहणारा रेकॉर्डवरील आरोपी विनोद उर्फ खंग्या उर्फ छैल्या चव्हाण आणि त्याच्या साथीदारांचा हात असल्याचे समोर आले। खंग्या हा त्याच्या साथीदारांसह सोन्याचे दागिने विक्रीसाठी श्रीरामपूर नेवासा रोडवरील अशोकनगर फाटा येथे येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला खबरांमार्फत मिळाली। त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा लावून मोठ्या शिताफीने खंग्या आणि त्याच्या टोळीतील आदींना गजाआड केले। महिलांना लक्ष्य करून त्यांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यास स्थानिक गुन्हे शाखेला यश आलं असून पोलीस तपासात आरोपींकडून जिल्ह्यात घडलेल्या आणखी चेन स्नॅचिंगच्या घटनांचा उलगडा होण्याची शक्यता आहे। अहमदनगर जिल्ह्यामध्ये मागील 3-4 महिन्यांमध्ये चेन स्नॅचिंगच्या घटनांमध्ये वाढ झालेली होती। महिला भगिनी ह्या सकाळच्या वेळेस किंवा सायंकाळच्या वेळेस वॉकिंगला गेले असताना त्यांच्यावर पाळत ठेवून त्यांच्या गळ्यात असलेले दागिने ओरबडून नेण्याच्या घटना घडलेल्या होत्या। त्या दृष्टीने जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेशजी ओला सर यांनी बऱ्याच घटनास्थळांना भेट देऊन आणि हे गुन्हे उघडकीस आणण्यासंदर्भामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला आदेश दिलेले होते। त्याप्रमाणे या गुन्ह्यांचा तपास करत असताना तिथे CCTV फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि इतर माहिती याच्या आधारे यातले काही गुन्हे हे रेकॉर्डवरील आरोपी विनोद उर्फ खंग्या छैल्या चव्हाण राणा श्रीरामपूर याने केले असल्याचं निष्पन्न झालेलं होतं। मागील साधारण 1.5-2 महिन्यापासून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक हे त्याच्या मागावर होते। आज श्रीरामपूर येथे स्थानिक गुन्हे शाखेचे PSI गोरे, हेड कॉन्स्टेबल गोसावी आणि त्यांच्यासोबतचे कर्मचारी यांचे पथकाला त्याला ताब्यात घेण्यामध्ये यश मिळालेलं आहे। त्याला ताब्यात घेतला असता त्याच्या ताब्यात सोन्याचे दागिने मिळून आलेले आहेत। तो विक्री करता इथे आल्याची माहिती मिळालेली होती। त्याला ताब्यात घेऊन अधिक विचारपूस केला असता त्याने जिल्ह्यातल्या एकूण 14 चेन स्नॅचिंगच्या घटना केल्याची कबुली दिलेली आहे। त्यातला मुद्देमाल प्राप्त झालेला आहे। एकूण साधारण 14 चेन स्नॅचिंगचे गुन्हे हे उघडकीस आलेले असून त्याच्यामध्ये 15,05,000 रुपयाचे सोन्याचे साधारण 20 तोळे सोन्याचे दागिने हे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हस्तगत केलेले आहे। महिला भगिनी ह्या सायंकाळच्या वेळेस किंवा सकाळच्या वेळेस ज्यावेळेस वॉकिंगला जातात त्यावेळेस त्यांनी सर्वांनी योग्य ती सुरक्षितता बाळगून वॉकिंगला जावं असं या निमित्ताने मी आवाहन करू इच्छितो। या गुन्ह्यामध्ये विनोद खंग्या चव्हाण याने आपले साथीदार वेळोवेळी बदलून हे गुन्हे केल्याची कबुली दिलेली आहे। त्याच्या 2 साथीदारांना आतापर्यंत ताब्यात घेण्यात आलेलं आहे। इतर 3 साथीदारांची नावं निष्पन्न झालेली आहे।